कुलकर्णी सर आणि निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर, आपण त्यांच्याशी चर्चा सुरू ठेवूया. अनिल सर, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. मगाशी एकंदरीत अशी चर्चा झाली की 4-5 आठवडे कदाचित लागणार नाहीत, 2 ते 3 दिवसामध्येच नक्की काय घडतंय ते कळेल. पण या सगळ्यामध्ये इतर जे मित्र देश आहेत अमेरिकेचे, म्हणजे युके असू देत, फ्रान्स असू देत, युकेने असं म्हटलेलं आहे की डिफेन्ससाठी आमच्या बेसिसचा अमेरिका वापर करू शकते, पण ऑफेन्ससाठी नाही. आणि फ्रान्सने सुद्धा सायप्रसला असं म्हटलेलं आहे की तुम्हाला डिफेन्सची सामग्री आम्ही देऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने युद्ध एस्केलेट करण्यात किंवा त्याच्यामध्ये प्रत्यक्ष कारवाईमध्ये सहभागी होण्यासाठी कुठलेही देश आत्ता इच्छुक दिसत नाहीयेत. तर ते बघता त्यांचा सुद्धा काही सहभाग असेल, लवकरात लवकर युद्ध संपेल या दृष्टीने. डोनाल्ड ट्रम्प जेव्हा कधी काही बोलतात त्यांच्या स्टेटमेंट्स मध्ये खूप विसंगती असते. ते काल काय बोलले हे विसरून जातात, आज काय बोलायचं ते ठरवतात, उद्या काय बोलणार आहे कोणाला सांगता येत नाही. त्यांनी आधी म्हटलं होतं की आमचा प्लॅन होता की आम्ही 1 किंवा 2 दिवसात हे पूर्ण युद्ध संपुष्टात आणू. मग ते म्हणाले की नाही, आणि जेव्हा त्यांनी पाहिला प्रतिकार किती झाला तर आम्ही 4 to 5 वीक्स आम्हाला लागतील. परवा थोड्या वेळापूर्वी बोलले होते की आम्ही विचार केला होता की आम्हाला 2 आठवड्यामध्ये आमचं ध्येय साध्य होईल, पण आम्हाला दिसतंय की आमचं ध्येय ऑलरेडी साध्य झालंय. ऍक्च्युली ऑन ग्राउंड कुठे काय होईल ते सांगता येत नाही. जसं तुम्ही म्हणालात की या मुवमेंटला पूर्ण जग 2 भागांमध्ये वाटलं गेलेलं आहे. ट्रेडिशनली आपण पाहतो की इस्रायलच्या बरोबर अमेरिका नेहमी ठामपणे उभं असतं. युकेनी सपोर्ट जाहीर केला आहे, फ्रान्सने सपोर्ट जाहीर केला आहे. बाकी युरोपियन युनियन हे केअरफुल आहेत त्यांच्या स्टेटमेंटमध्ये काय देणार. युकेने म्हटलंय की आम्ही आमचे जे बेसिस आहेत इन दिस विसिनिटी ऑफ मिडल ईस्ट हे तुम्हाला वापरायला देऊ, तिथून तुम्ही एअर फ्युलिंग किंवा टेक ऑफ तुम्ही करू शकता. हे म्हणताना लगेच डोनाल्ड ट्रम्प क्रेमर बद्दल बोलतो की मला ह्याच्याकडनं ही आशा नव्हती, आमचे जुने मित्र आहेत, जुने आमचे संबंध आहेत, पण आता हे उलट काहीतरी बोलतायत. म्हणजे परमिशन देऊन सुद्धा काहीतरी वेगळंच बोलतात. असं रिपोर्ट्स होते की फ्रान्सचं एअरक्राफ्ट कॅरियर चार्ल्स डिगॉलनी पण कूच केली आहे टुवर्ड्स मिडल ईस्ट, आणि फ्रान्सनी म्हटलंय की जरूरत पडेल तर आम्ही वेपन्स, इक्विपमेंट आणि बाकी सगळं तुम्ही देऊ. दुसरीकडे आपण पाहतो इराण ऑलमोस्ट एकटा पडलाय इन दिस सेन्स. त्याचे जे ट्रेडिशनली स्ट्रॅटेजिक ऑल वेदर फ्रेंड्स आहेत म्हणजे चायना आणि रशिया हे सध्या तटस्थ आहेत. आपण पाहतो की रशियाने ऍटलीस्ट एक स्टेटमेंट तरी दिलं होतं की नाव दी ऍक्च्युअल फेस ऑफ डोनाल्ड ट्रम्प हॅज बीन एक्सपोज्ड. चायनाने अजून काही टिप्पणी नाही केली आहे. त्याच्यामुळे आपण असं पाहतो की सध्या इराण एकटा पडतो आहे. हे पण तेवढंच खरं आहे की शनिवारी हमला झाल्याबरोबर इराणनी चायना आणि रशियाकडे झेप घेतली असणार आणि त्यांना ब्रीफ करून सांगितलं असेल की आम्हाला कुठल्या प्रकारचे सपोर्ट हवेत. पण जसं आपण पाहतोय की हे जर का पुढच्या एका आठवड्यामध्ये किंवा आठवड्यापेक्षा कमी वेळेमध्ये नाही संपलं तर मग ह्याचे परिणाम खूप दूरगामी होतील. संजय कुलकर्णी सर, आता कुठेतरी इराण हा आखाती देशांच्या बाबतीमध्ये सुद्धा पूर्णपणे एकटा पडलेला दिसतोय. म्हणजे जरी अमेरिकन बेसिसवरतीच हल्ला केला गेला तरी शेजारी सगळ्या देशांवरती हल्ला त्यांनी केलेला आहे. आत्ता या भागामध्ये तटस्थता दिसतेय. इतर म्हणजे कुठल्याही पद्धतीने प्रत्युत्तर हे देश देत नाही आहेत किंवा इथले बेसिस सुद्धा जे असतील ते अमेरिकन असल्यामुळे तिकडनं हल्ला केला जातोय. परंतु ही परिस्थिती सुद्धा आखातातली आणखीन चिघळण्याची शक्यता आहे का? या देशांच्या मध्ये आणखीन क्लिष्टता निर्माण होऊ शकते का? पूर्वी असं आहे, देयर आर नो परमनंट फ्रेंड्स, नो परमनंट एनिमीज, ओनली परमनंट नॅशनल इंटरेस्ट. हे म्हटल्यानंतर जसे भामसाहेब सांगत होते, इराण एकटं आहे याचं म्हणजे नो डाऊट अबाउट दॅट. प्रश्न आहे चायनाने पण इराणचा साथ सोडून दिलाय आणि सांगितलंय की नाही, स्टेट ऑफ हॉर्मुझ उघडं ठेवा, कारण ऑब्व्हियसली मॅक्सिमम ऑइल तिथूनच जात आहे. नंबर 1. नंबर 2, बाकी जे मिडल ईस्टचे देश आहेत त्यांना त्रास होतोय. अमेरिकन बेसिसच वर नुसतं इराण अटॅक नाही करत आहे. आता काय झालंय, मिसाईल ड्रोन कुठेही टाका. काय IRGC जे आहे इट इज ऑलमोस्ट लाईक अ रोग, आणि एक टोटल कंट्रोल ऑफ इराण इज इन दी हँड्स ऑफ IRGC. तर IRGCच्या हातात कंट्रोल असल्यामुळे, आणि तिथे पण काय ते मिसाईल हिटिंग टार्गेट नाही टार्गेट हिट करता काही फरक पडत नाही, ॲज लॉंग एज इट गोज इन टू दॅट कंट्री.
त्याच्यानंतरही आता आपण पाहतो कसे आपले पर्यटक परत यायला सुरुवात झाले. तिथे राज्याध्यक्षांशी बोलल्यानंतर आपल्या पंतप्रधानांनी म्हटलंय की बाई एव्हरीथिंग इज सेफ. लोक तिकडचे सुलतान, तिकडचे हेड ऑफ स्टेट सगळ्या जागी फिरताय दाखवायला की नॉर्मलची एव्हरी रस्तो. त्याच्यानंतर असं वाटतं मला की कुठे ना कुठे इराण इट्स ऑलमोस्ट इट इज लास्ट लाईक ते म्हणतात ते दिव्याचं नुसतं दीपक जे संपा येतं मॅक्सिमम ब्राईटनेस इट कम्स दॅट पॉइंट ऑफ टाइम. तर त्या संदर्भात म्हणता येईल की इराण इज ऑलमोस्ट ऑन इट्स लास्ट लाईक. ऑलमोस्ट ऑन इट्स लास्ट लाईक आहे त्याच्याकडे मिसाईल्स आहे, बट दे आर नाउ मोर ऑफ अ न्यूसन्स व्हॅल्यू देन एनी अदर व्हॅल्यू. त्या न्यूसन्स व्हॅल्यू मध्ये पण त्रास होतो सगळ्यांना, याचा देयर इज नो डाऊट अबाउट दॅट. आणि एकदा फ्रान्स, एकदा UK, मग जर्मनी, इटली हे सगळेच आले, मग इराणकडे राहिलंच काय. रशिया विल ओनली गिव्ह सपोर्ट, मोर ऑफ अ सिम्पथेटिक सपोर्ट. त्याच्यानंतर काहीच चायना विल ऑलमोस्ट विथड्रॉन. सो इराण एकटाच आहे आता. इट इज बेस्ट फॉर इराण टू गिव्ह इट अप इन अ मोर बरोबर आहे, नक्कीच. काही म्हटलं तरी इराण शुड नाव नॉट सरेंडर नाही म्हणताय, विथ ऑनर. बरोबर आहे, बरोबर आहे. कुठेतरी त्यांनी आपल्या बाजूने याला विराम दिला पाहिजे, हे नक्की आहे. सतीशजी, हाच मुद्दा पुढे नेत मला असं म्हणायचं आहे की इराण हा भारताचा पारंपरिक मित्र कुठेतरी असताना पंतप्रधान मोदींनी इराणशी कुठलाही संपर्क साधला नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये जे स्ट्रॅटेजिकली जे संवाद साधले जात आहेत त्याच्यामध्ये आखाती देशातल्या इतर देशांशी संवाद साधल्याचं वारंवार वृत्त आहे, इस्रायलशी संवाद साधल्याचं वृत्त आहे, परंतु इराणशी साधल्याचं वृत्त नाही. याच्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? माझ्या मते हे पूर्णतः सत्य नाही. ज्या बातम्या आपल्यापर्यंत त्या ठिकाणी आलेल्या आहेत, मुळात मागच्या काही तासांमध्ये जे आहे किंवा काही दिवसांमध्ये भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी आखाती देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत सुद्धा चर्चा केलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदी प्रधानमंत्री हे सुद्धा आखातातल्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केलेली. म्हणजे पहिली गोष्ट, ऑलरेडी अब्बास अराक्ची जे इराणचे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्याशी ऑलरेडी चर्चा केलेली आहे. मुळात आता प्रॉब्लेम हा त्या ठिकाणी झालेला आहे की त्यांची नेतृत्वाची पहिली फळी जी आहे ती पूर्णतः कापून निघालेली आहे. खऱ्या अर्थानं आज घडीला इराणचा जर आपण एक प्रकारे ऍडमिनिस्ट्रेशन पाहिलं तर ते अंतरिम परिषद जे आहे, ज्यामध्ये त्यांचे राष्ट्राध्यक्ष आहेत, चीफ जस्टिस ऑफ इराण त्या ठिकाणी आहेत आणि आयातुल्ला अरिकी हे जे आहेत, या तिघांच्या मार्फत त्या ठिकाणी चाललं जात आहे. अजून पुढचा त्यांचा वारसदार किंवा मी म्हणेल वारसदार तर सोडा, पुढे जे आहे डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट असणार आहे, राजेशाही पद्धत त्या ठिकाणी पुन्हा येणार आहे, काही धर्मसत्ताक पद्धत चालणार आहे, तेच त्या ठिकाणी माहित नाही. यस, थोडंसं झुकलेलं जे आहे आपल्याला इस्रायल किंवा अमेरिकेच्या बाजूनं ऍटलिस्ट अधिकृतरित्या ज्या घोषणा झाल्या त्या अनुषंगाने आपल्याला वाटू शकतं. कारण जे स्टेटमेंट आपले आलेले आहेत त्याच्यानुसार म्हटलेलं आहे की UAE वर जो हल्ला झाला तो हल्ला जो आहे तो निंदनीय आहे. भारताचं हे अधिकृत स्टेटमेंट त्या ठिकाणी. म्हणजे इराणनं केलेला हल्ला जो आहे तो निंदनीय आहे. पण अयातुल्ला खामेनी यांचं जे म्हणजे त्यांचा जो खात्मा करण्यात आला त्याविषयी कुठलीही अधिकृत अशा प्रकारची कॉमेंट किंवा स्टेटमेंट ही भारत सरकारतर्फे त्या ठिकाणी आली नाही. माझ्या मते काय स्टेटमेंट दिलं, काय स्टेटमेंट नाही दिलं, याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट मी पहिल्या दिवसापासून म्हणतोय, मी त्या ठाम मताचा त्या ठिकाणी आहे की बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. कारण भारताचं खूप मोठं हित तिथे लपलेलं आहे आणि भारताची स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी जी सुरुवातच तुम्ही केली की इराणही आपला मित्र आहे, इस्रायल, अमेरिका हेही आपले मित्र आहेत आणि हीच आपली सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे. मग इथे एक मध्यस्थाची भूमिका म्हणा किंवा डायलॉग डिप्लोमसीच्या माध्यमातून आपण दोघांशीही चर्चा करून हे युद्ध कसं लवकरात लवकर त्या ठिकाणी संपेल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून हे सगळं केलं जाऊ शकतं. त्यासाठी विधान पाहिजे किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर काही आपण सांगितलंच पाहिजे अशातली गोष्ट त्या ठिकाणी मला पर्सनली वाटतं की ऑलरेडी त्याच्याशी संबंधित कार्य जे आहे भारत सरकारचं चालू आहे. खरंय, नक्कीच. कारण जे समोर दिसतंय, पटलावरती दिसतंय, त्या असंख्य ज्या गोष्टी ते आत्ताच्या घडीला त्यातल्या किती खऱ्या आहेत आणि खोट्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा खरं तर फेरफार करणं फार अवघड आहे. परंतु अशा असंख्य गोष्टी नक्कीच कुठेतरी पटलामागे सुरू असतील. एक शेवटचा प्रश्न तिघांसाठी आहे, किती काळामध्ये युद्ध संपेल असं आपल्याला वाटतं? सुरुवात करूया बाम सरांपासून. तुम्ही प्रश्न केला की किती काळामध्ये हा युद्ध संपू शकतो. हे एक असा प्रश्न आहे की त्याच्यामध्ये खूप डीपली बोलावं लागेल. पण जर का आपण इन शॉर्ट वन सेंटेन्स आन्सर पाहिजे असेल तर माझ्या मताप्रमाणे एका आठवड्यात संपलं पाहिजे. जर का एका आठवड्यात नाही संपलं तर मग हे दूरगामी होणार आणि हे चिघळणार आणि मग दूर जाईल. बरोबर. संजय कुलकर्णी सर. आय थिंक बॉम्ब साहेब जे म्हणतायत बिलकुल ठीक. अबाउट 3 दिवसानंतर कळेल आपल्याला किती दिवस चालेल. पण जेव्हा ट्रम्पने म्हटलं ते 4 हप्ते चालला पाहिजे याचा अर्थ की कुठे ना कुठे काहीतरी त्रास दिसतोय त्यांना.
पण आपण 3 दिवसानंतर म्हणू शकतो, सांगू शकतो की किती दिवसात संपेल. पण मॅक्सिमम मला असं वाटतं जसं बरोबर. ट्रम्प साहेब म्हणाले महिनाभर, त्याच्यावर जास्त चालणार नाही. बर सतीश सर. पुढच्या 4 ते 7 दिवसामध्ये जे आहे जे फुल फ्लेज्ड वॉर आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय ते संपण्याची त्या ठिकाणी आशा आहे. पण मला वाटतं पुढच्या या 1 आठवड्यामध्ये जर काही हाय व्हॅल्यू टार्गेट म्हणजे इस्रायलशी संबंधित जशा बातम्या येत होत्या की बेंजामिन नेतन्याहूला टार्गेट करण्याचा प्रयत्न किंवा काही महत्वाच्या मंत्र्यांना सिनियर कमांडरला टार्गेट करण्याचा प्रयत्न IRGC कडून झाला तर नक्कीच ही परिस्थिती आणखी चिघळू शकते. दुसरे काही प्लेयर या ठिकाणी ऍड होऊ शकतात. फुल फ्लेज वॉर 4 ते 7 दिवसात त्या ठिकाणी संपेल. पण पुढचा कमीत कमी 1 ते 2 महिने सुद्धा इराणकडे ज्या प्रकारचे लो कॉस्ट ड्रोन आहेत, साधारणतः 8,000 ड्रोन त्यांच्याकडे आहेत, काही मिसाईल्स आहेत, यांचा मात्र तो मारा अधूनमधून त्या ठिकाणी चालू ठेवू शकतो आणि त्याच्यामुळे अमेरिकेला त्याचबरोबर इस्रायलला हे युद्ध खूप खर्चिक करणं आणि लांबवणं असा प्रकार करू शकतो. फुल फ्लेज वॉर 4 ते 7 दिवस. म्हणजे साधारणपणे 4 दिवस ते 1 आठवड्यापर्यंत आपल्याला नक्की काय जे चित्र आहे ते क्लिअर होण्याची शक्यता असं तुम्ही तिघेही म्हणतात. धन्यवाद तुम्ही आज इथे आलात आणि इतकी महत्वाची माहिती आम्हाला आणि प्रेक्षकांना दिली त्याबद्दल. याबरोबरच आणखी एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा ABP